नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता कमिटीमध्ये जे काही घडलं त्याची सगळी हकीकत सुमित्रा नानांना सांगते. तेव्हा ते ऐकून कपाळाला हात लावत नाना म्हणतात की अरे देवा, तरी मला वाटलंच हे सगळं या सारंगमुळेच घडलं. त्या सयाजीरावला कमिटीचा अध्यक्ष केलं आणि ती या सारंगने खरंच खूप मोठी चूक केल्याचे नाना आता सुमित्राला बोलतात. नाना रागाने म्हणतात की ऋषिकेश फक्त त्याच्या अंगावरती धावून आला, ओरडला, पण मी जर असतो ना ऋषिकेशच्या जागी तर त्याला फोडूनच काढलं असतं चांगलं. सुमित्रा म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, हे तुम्हाला सुद्धा आता माझ्याच मुलाची ही चूक दिसायला लागली काय? नाना म्हणतात की माझा मुलगा म्हणून हे काय लावलंय तुम्ही? तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश काय तुझा मुलगा नाही का? शेवटचा श्वास घेत होती ना पार्वती, त्यावेळेस तूच पार्वतीला वचन दिलं होतं ना, आणि आज तुझ्या मनाला हे असं काय होतंय आणि आज तुझ्या मनात देखील सावत्र आईचं बीज पेरलंच गेलं, असे आता नाना सुमित्राला बोलतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुमचं हे मी कधीच ऐकून घेणार नाही, कारण माझ्या चारही मुलांसोबत मी कधीच भेदभाव केला नाही बरं का. सुमित्रा म्हणते की हे परक हा जो भेदभाव आहे ना, तो जानकी आणि ऋषिकेशच्या बोलण्यातून यायला लागलाय आता. सुमित्रा म्हणते की अहो कधीही खोटं बोलत नव्हता हा ऋषिकेश, पण माझ्यासोबत आता खोटं बोलायला लागलाय आणि सावत्रपणाचा हा भेद माझ्यात नाही तर ऋषिकेश जानकीमधून आता समोर यायला लागलाय. तेव्हा आता नानाला धक्काच बसतो. ते ऐकून आता नानासाहेब म्हणतात की तुझ्या आजूबाजूला जे माणसं आहेत ना सुमित्रा, तेच तुझ्या आता मनात आता हे बीज पेरू राहिलेत. नाना म्हणतात की आता मला कळलंय की तुम्ही काय घोळ घालून ठेवलाय तो, आणि आता हा जो खऱ्या खोट्याचा निवडा आहे ना, तो मलाच करावा लागणार आहे. आणि मी आलोच असे म्हणत तावातावाने नाना आता बाहेर जाऊ लागतात. नानांनी अंगावर शाल घेतलेली असते. बाहेर जाता जाता नानांना आता एक फोन येतो आणि आता हळू आवाजात इकडे तिकडे बघत नाना फोनवर बोलू लागतात. नाना म्हणतात की हो अहो, मृत्यूपत्राची कॉपी मला मिळाली, पण मी अजून ती वाचलेली नाहीये, आणि एकदा का ती वाचून झाली की मी शहाणे तुम्हाला लगेच कॉल करतो. अहो मृत्यूपत्र माझं आहे शहाणे, मी ते सगळं व्यवस्थित वाचतो आणि नंतर आपण फायनल करू आणि बोलूया बरं का आपण नंतर सविस्तर, असे म्हणत आता नाना फोन ठेवून तेथून निघून जातात. पण त्याच वेळेस पडद्यामागे लपलेली ऐश्वर्या बाहेर येते आणि नानांचे ते सगळे बोलणे ऐकते. त्यानंतर ते बोलणे ऐकताच आता ऐश्वर्या विचार करते की मृत्यूपत्र आणि नानांचं, आणि आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की मृत्यूपत्रात काय लिहिलं मी हे मला समजलंच पाहिजे, आणि आता मी तर जानकीच्या रूममध्ये चालले, पण ही भया जर तिच्या रूममध्ये असेल तर मी काय करू. पण तेवढ्यात आता ऐश्वर्याचे लक्ष खिडकीकडे जाते आणि ऋषिकेश जानकी बाहेर असल्याचे आता ऐश्वर्याला दिसते. हात करत ऐश्वर्या म्हणते की अरे जानकी आणि ऋषिकेश हे दोघे तर बाहेर इथेच आहे, तेव्हा आता लवकरात लवकर मला माझं काम करायला हवं, असे म्हणत पटकन आता ऐश्वर्या जानकीच्या रूममध्ये जाते. इकडे आता नाना हे हात जोडून गणपती बाप्पा समोर येतात आणि म्हणतात की हे बघ देवा, आज मी माझ्या लेकरावरती खूप मोठी जी रागावून चूक केली आहे की त्यांना सुखात ठेव, पण या घरात आता जे काही चाललंय ना ते मला शोधून काढायलाच हवं देवा. नाना म्हणतात की या घरात नेमकं काय घडलंय आणि या घरात नेमकं काय चाललंय याची सगळी गुपित मी शोधूनच काढेन देवा. नाना म्हणतात की पण देवा, माझं हे गुपित तुला सांभाळून ठेवायचंय बरं का. आणि आता इकडे तिकडे बघत पटकन नाना आता देवाच्या पाठीमागे असलेल्या देव्हाऱ्याचा तो ड्रॉवर उघडतात आणि त्यामध्ये एक गोष्ट ठेवून म्हणतात की यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे देवा, प्लीज तू याचं राखण कर. हात जोडून आता नाना म्हणतात की येराळ्या गाराळ्याच्या हातात ही गोष्ट कधीच लागू देऊ नकोस देवा, आणि या घरातल्या सगळ्या समस्या सोडवायला देवा तुम्हाला ताकद दे, अशी हात जोडून नाना गणपती बाप्पाला बोलतात. आणि आता इकडे लगेचच ऐश्वर्या ही जानकीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे आता तिची गळ्यातली सोन्याची चेन पडलेली असते आणि ती आता ऐश्वर्या शोधू लागते. पटकन आता कॉटच्या खाली जमिनीवरती चेन आता ऐश्वर्याला दिसते आणि पटकन ऐश्वर्या ती गळ्यात घालते आणि म्हणते की सापडली बाबा जानकीच्या रूममध्ये चेन माझी एकदाची. आणि आता तेवढ्यात ऐश्वर्याला जानकी येत असल्याचा आवाज येतो, तर पटकन ऐश्वर्या तिथेच असलेल्या पडद्याच्या पाठीमागे लपते. इकडे आता जानकी ही तिच्या रूममध्ये येऊन मोबाईल घेते आणि फोन लावू लागते. तेव्हा आता जानकी विचार करते की हे काय फोन कसा लागत नाही, तर तेवढ्यात नाना दरवाजात येऊन जानकीला हाक मारत म्हणतात की जानकी येऊ का आतमध्ये. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना या ना, तर आता ऐश्वर्या तिथेच पडद्याआड लपून असते.
खाली बसत आता नाना म्हणतात की हे बघ जानकी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आणि प्रदक्षिणा घालून नंतर पाया पडायचं असं माझं नाही आहे. नाना म्हणतात की हे बघ जानकी, मी तुला स्पष्टच विचारतो, हे सगळं कुणामुळं आणि कशामुळं घडतंय हे बघ बरं का जानकी, मी तुला माझ्या मुलीसारखी मानतो. नाना म्हणतात की जानकी, तू मला वडील मानतेस ना, तेव्हा तुला माझी शपथ आहे, जे काही हे चाललंय ना ते सगळं मला कशामुळं चाललंय ते खरं खरं सांग. नाना म्हणतात की हे बघ, जितक्या रोखठोक मी तुला विचारलं ना तितकंच रोखठोक उत्तर मला हवंय. नाना म्हणतात की मला माहिती आहे जानकी, तुझं मन मोठं आहे, पण कुणालाही आता पाठीशी घालू नकोस आणि जे काही खरं आहे ना ते मला सांग. ऐश्वर्या आता ते सगळं पडद्याच्या आडून ऐकत असते. नाना म्हणतात की आपल्या घरात ही गैरसमजाची रेष कोणी उडली आहे जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की हे सगळं ऐश्वर्याने केलंय आणि आपल्या घरात सगळ्यांच्या मनात या ऐश्वर्याने गैरसमज पसरवली. ते ऐकून मोठे डोळे करत नानाला मोठा धक्का बसतो, तर पडद्याच्या आडून ऐश्वर्याने ते सगळं ऐकलेलं असतं. तेव्हा आता लगेचच जानकी म्हणते की नाना तीच आहे, तिनेच सगळ्यांच्या मनात गैरसमज पसरवले. जानकी म्हणते की नाना ती आपलं घर मोडायला आली, तिची नजर आपल्या घराला लागली असे म्हणत आता जानकी सगळी हकीकत नानाला सांगत असते. तर आता ऐश्वर्या ते सगळं ऐकत असते आणि आता ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी आपण कसे ऐश्वर्याच्या कानामागे लावायला गेलो, त्यावेळेस सुमित्राने कसा आपला हात धरला. आईने हात धरून आता तू आमच्यासाठी सावत्र झालीस असे कसे सांगितले, ही सगळी घडलेली घटना आता जानकी नानाला सांगते. आणि आता मी आणि ऋषिकेश हे सावत्र आहे हे तू ऋषिकेशला का सांगितलं आणि ऋषिकेशने ते कसं ऐकलं, हे सगळे सुमित्राचे बोलणे आता जानकी नानांना सांगते. आणि जेव्हा आपण दागिने मोडायला निघालो होतो तेव्हा ते दागिने खोटे असल्याचे कसे आता सोनाराने सांगितले आणि जानकीने आपल्यावरती कसा आळ घेतला. आणि त्यावेळेस ऐश्वर्याने जानकीला सांगितले की जर हे दागिने मी घेतले असे आता जानकीचं म्हणणं आहे, पण हे सगळं जानकीने केलंय आणि हे जर दागिने जानकीच्या रूममध्ये सापडले तर असे म्हणत जेव्हा जानकीच्या कपाटाची झडती घेतली जाते तेव्हा ते दागिने कसे जानकीच्या कपाटात सापडले हे जानकी आता नानांना सांगते. आणि त्यामुळे आता सारंगने ते दागिने बघताच कसा आपल्यावरती आळ घेतला हे जानकी नानांना सांगते. जानकी म्हणते की सारंग भाऊजींचं ज्यावेळेस लग्न झालं ना त्यावेळेस मला असं वाटलं होतं नाना की मला एक बहीण मिळाली, पण नाही, ती बहीण नाही तर तिनं आपलं घर मोडलं. जानकी म्हणते की जेव्हा मी आपल्या कुटुंबातल्या ह्या गोष्टी शिवायला गेले ना तेव्हा तिने मलाच काय घरच्या सगळ्यांना नाकारलं, आपल्या कुटुंबाचं प्रेम माया सगळं काही तिने नाकारलं. तेव्हा आता जानकी म्हणते की आपल्या घरच्यांच्या मनात सगळे गैरसमज या ऐश्वर्यानेच पसरवले आणि याची झळ वाऱ्यासारखी बाहेरच्या लोकांना सुद्धा बसली. यामध्ये सारंग भाऊजी किंवा यांची अजिबात चूक नाही नाना, यामध्ये चूक असेल तर ती सगळी चूक ऐश्वर्याची असल्याचे जानकी नानाला सांगते. आणि त्यामुळे सारंग भाऊजींनी निर्णय घेतला की सयाजी काकाच कमिटीवर राहतील म्हणून. त्यानंतर आता जानकी म्हणते की त्यानंतर नाना जे काही घडलं ते तुमच्या डोळ्यासमोरच घडलं आणि ते सगळं तुम्हाला माहितीच आहे ना. ते ऐकून आता नाना म्हणतात की याचा मला अंदाज होताच पोरी. तर आता नाना म्हणतात की तो सयाजीराव जसा निघाला ना तशीच त्याची पोरगी निघाली आणि ती सुद्धा विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये. नाना म्हणतात शेवटी दिव्याखाली अंधार असतो तोच खरा ठरला आणि तुझ्या सासूच्या मनात त्या ऐश्वर्याविषयी अंधश्रद्धाचा अंधार पसरलाय. तेव्हा आता अगोदर तिचे डोळे उघडले पाहिजेत आणि जानकी बरं झालं अगोदर मी हे तुझ्याजवळ बोललो. नाना म्हणतात की हे बघ आता मी खाली जातो तर फक्त सुमित्राच्याच नाही तर सगळ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करतो. आणि आता लगेचच नाना हे बाहेर जातात तर त्याच वेळेस इकडे लपून बसलेली ऐश्वर्या तिचा हात त्या शेजारीच असलेल्या कुंडीतील रोपट्याला लागतो आणि ती कुंडी रोपट्यासकट खाली पडते आणि फुटते. तेव्हा लगेचच जानकी कुंडीतलं रोप कसं खाली पडलं हे बघत आता त्या पडद्याजवळ येते आणि जानकीला संशय येतो. इकडे आता घाबरलेली ऐश्वर्या खाली बसते आणि आता जानकी तो पडदा बाजूला करणार एवढ्यात खाली हळूच हाताने त्या रोपट्यातील माती घेऊन आता ऐश्वर्या ती माती जानकीच्या डोळ्यात टाकते आणि लगेचच तिथून पळ काढते. डोळ्यात माती गेल्यामुळे आता जानकीला व्यवस्थित आता दिसत नसते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्याचा आवाज. तर लगेचच दरवाजा उघडून ऐश्वर्या पळू लागते तर समोर नाना उभे असतात आणि नानांनी ऐश्वर्याला रंगेहात पकडलेलं असतं.
तेव्हा आता नानांना बघताच ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या आता खाली बघू लागते. तर नाना म्हणतात की बरं झालं तू इथेच भेटली आणि तू मला तुझ्यासमोर बघून खूप घाबरली असेल नाही का? अगं तुला लाज कशी नाही वाटली? जानकीचं आणि माझं बोलणं तू चोरून ऐकत होतीस. घाबरलेली ऐश्वर्या म्हणते की नाही नाना, मी कशाला तुमचं बोलणं ऐकेल. तेव्हा आता नाना म्हणतात गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस. नाना म्हणतात की उगीचच ऐश्वर्या खोटं बोलू नकोस. जानकीच्या रूममधून बाहेर येताना मी तुला बघितलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही नाना, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. जानकी वहिनी जे म्हणाल्या ना, तर तेवढ्यात नाना म्हणतात की ते सगळं खरं आहे. नाना म्हणतात की अगोदरपासूनच मला संशय होता ऐश्वर्या, पण घरातील सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला होता आणि माझी बायकोसुद्धा, तिने तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? अगं माझी बायको तुझ्या प्रेमात आंधळी झाली आणि सासूबाई तुझ्या भजनी लागल्या. नाना म्हणतात की आणि सारंग, तो तर तुझ्या पाठीमागे झोरायलाच ठेवलाय. तुला खरं ज्या कोणी ओळखलं ना, ती फक्त जानकी निघाली, पण तिला सुद्धा तू जेरीस आणलं. नाना म्हणतात की तुला या घरात घेताना सगळ्यात जास्त विरोध मी केला होता, कारण तू तुझ्या बापावर गेली. तू बदलणार नाही, तुझा स्वभाव सुद्धा तुझ्या बापासारखाच आहे. तुझ्या रक्तातच बेईमानी भरलेली आहे. या घराला तोडायला निघाली होतीस तू ऐश्वर्या, पण तुला माहीत नाही की या घरातील हा पुरुषोत्तम अजून जिवंत आहे. नाना म्हणतात की थांब, आता तुझा फैसला सगळ्यांसमोर करतो आणि तू किती भयंकर बाई आहेस ना, हे सगळ्यांना दाखवतोच. सगळ्यात अगोदर माझी बायको सुमित्रा जी तुझ्या प्रेमात पडली ना, तिला तुझा सगळा इतिहास सांगतोय आत्ता मी, असे नाना आता ऐश्वर्याला बोलतात. तर आता मोठ्याने नाना सुमित्राला हाक मारतात. तर पाया पडत ऐश्वर्या म्हणते की नाना नाना, जाऊ द्या ना वो, असं करू नका. तेव्हा आता नाना म्हणतात की अगोदर जाऊ द्या, तुलाच या घरातून जाऊ देतो. आणि आता लगेचच नाना म्हणतात की सोड माझा पाय, आता मी तुझं सगळं भिंग फोडून तुझ्या पापाचा हंडा बाहेर काढतो, असे म्हणत नाना जाऊ लागतात. तर आता नानांनी ऐश्वर्याला जोराने लाथडवलं असतं. तेव्हा आता राग येऊन ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, आणि आता नाना खाली जाऊ लागतात. पण त्याच वेळेस ऐश्वर्या रागाने नानाच्या पाठीमागून येऊ लागते. तर आता इकडे जानकी सुद्धा डोळ्यातील माती काढून बाहेर येऊ लागते. तर आता पटकन ऐश्वर्या पायरीवरून खाली जात असलेल्या नानाला जोराने ढकलून देते. तर तेवढ्यात पाठीमागून जानकी ते बघते आणि जानकीला मोठा धक्का बसतो. पळतच नाना असे म्हणत जानकी ही तिथे येते. तर नाना पायरीवरून घरगळत खाली पडत आता बेशुद्ध पडलेले असतात. त्याच वेळेस आता सुमित्रा, ऋषिकेश, सारंग सगळेजण पळतच बाहेर येतात आणि नाना पडलेले बघतात. तर इकडे ऐश्वर्या पटकन तिच्या हातातील नानांची चादर जानकीच्या हातावर टाकते आणि म्हणते की या जानकीने नानांना ढकलून दिले. तेव्हा ती ऐकून ऋषिकेश, सारंग, सुमित्रा सगळेजण अवाक होऊन आता जानकीकडे बघू लागतात. तर आता जानकीला देखील ऐश्वर्याचे बोलणे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता राग येऊन जानकी म्हणते की ऐश्वर्या खोटं बोलू नकोस. तर आता घाबरतच ऐश्वर्या म्हणते की काय बोलतेस तुम्ही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मी खोटं बोलते? तेव्हा आता नाना खाली पडत असताना त्यांनी जानकीचे नाव घेतले आणि जो माणूस ढकलतो ना, त्याचंच तो ढकलणारा माणूस नाव घेतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या तू खोटं बोलू नकोस, तू नानांना ढकलवलं, असे म्हणत जानकी खालू येऊ लागते. तर तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते की बस. सुमित्रा म्हणते की झालं काय तुम्हा दोघींना, इथं बघा यांची अवस्था काय झाली आणि तुम्ही दोघी भांडतायत काय? ताबडतोब सुमित्रा आजीला म्हणते की आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो बरं का, तू इथेच घरात थांब. तर आजी म्हणते की जे काही हॉस्पिटलमध्ये होईल ना ते मला सांग. आणि आता सुमित्रा, ऋषिकेश सगळेजण नानांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर इकडे ऐश्वर्या विचार करते की आता ऐश्वर्या जे काही बोलेल ना तेच होईल. आणि आता ताबडतोब ऋषिकेश, सारंग हॉस्पिटलमध्ये नानांना घेऊन येतात. तर पाठीमागून ऐश्वर्यासुद्धा तिथे आलेली असते. ऋषिकेश, सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि आता नानांवरती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आता ऑपरेशन चालू झालेलं असतं. काचेतून सुमित्रा ही देवाचा धावा करत असते. सुमित्राच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. आणि लगेचच देवीसमोर हॉस्पिटलमध्ये जानकी हात जोडते आणि म्हणते की देवी आई, आता नवरात्र आले, तेव्हा लवकर नानांना तू यातून बाहेर काढ आणि आमच्या घराला संकटातून वाचव देवी. इकडे आता हॉस्पिटलच्या बाहेर बसून सुमित्रा देखील देवीचा धावा करत असते.
तेवढ्यात आता ऐश्वर्या सुमित्रा शेजारी येऊन बसते आणि हात जोडत मोत्याने म्हणते की देवी आई, हे ज्याने कोणी केलं ना त्याला लवकरच शोधून काढ आणि आमच्या नानांवरती हे जे संकट आलं, आमच्या नानांवरचं हे संकट घालव, आमच्या नानांना लवकर बरं कर. इकडे आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की आई, तुम्ही एक लक्षात घ्या, जानकी वहिनी जरी माझ्यावर आळ घेत असल्या ना त्या खोटं बोलतायत. ऐश्वर्या म्हणते की हो आई, अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, जानकी वहिनींनीच नानाला ढकललं. ते ऐकून आता सुमित्रा ही ऐश्वर्याकडे बघते. ऐश्वर्या म्हणते की आणि जानकी वहिनीच्या हातातील नानांची शाल हा त्याचा मोठा पुरावा आहे. ऐश्वर्या म्हणते की हो आई, त्यांनीच नानांना ढकललं आणि आता मला तुमची खूप काळजी वाटते आई. तर आता सुमित्रा रडू लागते. ऐश्वर्या आता सुमित्राचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की नाही आई, मी तुम्हाला असं एकटं कधीच सोडणार नाही. काही जरी झालं तर मी कायम तुमच्यासोबत असेन. आणि आता इकडे नाना अजूनसुद्धा शुद्धीवर आलेले नसतात, नानांवरती उपचार चालू असतात. तेवढ्यात आता जानकी ही नानांच्या रूममध्ये येते, तर ऐश्वर्यासुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा आता पाठीमागून ऐश्वर्या तिथे जानकीला म्हणते की आमचीच बोबडी वळवायला निघाली होती आणि काय झालं, आता तुझीच बोबडी वळाली आणि जो सांगायला जात होता त्याचीसुद्धा बोबडी वळाली आणि आमची जानकी वहिनी आता भुर्र असे म्हणत ऐश्वर्या हात वर करते. तर त्याच वेळेस जानकी आता वर केलेला ऐश्वर्याचा हात धरते आणि लगेचच तो हात पकडत आता जानकी म्हणते की याच हाताला 24 तासाच्या आत मी धरून घराबाहेर काढणार आहे आणि 24 तासांच्या आत सगळ्यांना कळन नानांना कोणी ढकललं ते. असे म्हणत आता जानकीने ऐश्वर्याचा हात आता खाली झटकलेला असतो आणि आता जानकीने ऐश्वर्याला सगळ्यात मोठे चॅलेंज केलेले असते. तर आता जानकी ऐश्वर्यानेच नानाला ढकलून दिले हे कसं सगळ्यांच्या समोर आणते हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.